पुढील अध्याय आहे अध्याय 61वा रंतीदेव उपाख्यान. रंतीदेव उपाख्यान. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच श्रुत्वा नानाविधान धर्मान् प्रसादान महामुने नाहम तृप्तिं च गच्छामि नर्मदाख्यान कीर्तनात. राजा युधिष्ठिरने विचारले, हे महामुनी, आपल्या कृपाप्रसादाने नाना धर्माचरणाचे नियम ऐकून या श्री नर्मदा आख्यानाच्या कीर्तनाने मला तृप्ती प्राप्त झाली नाही. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, गायी अतुलनीय पवित्र आहेत. गायी सर्वार्थ साधक असल्यामुळे गोदानाने श्री महादेवाच्या भक्तीने मनुष्य पापमुक्त होतो. ज्या देशात नित्य शिवभक्ती आहे तो देशच पवित्र होतो, अर्थात तो देश बांधवांसहित पवित्र होतो. हे सांगायला हवे का? या पुराणात 6000 श्लोक श्री नर्मदा महात्म्याबद्दल आहेत. ज्ञानयोग, धर्मयोग, तत्व जाणणाऱ्याने हे सांगितले आहे. धर्म अधर्माने जी गती होते त्या संबंधीचा वृत्तांत या पुराणात सांगितला आहे. तसेच श्री नर्मदासह तीर्थांच्या कथाही सांगितल्या आहेत. त्या कथांच्या श्रवण कथनाने संसार बंधनातून मुक्ती मिळते. वस्त्र व फुलांनी युक्त पुराण विद्या दिव्य सिंहासनावर स्थापित करून श्री महादेव तसेच श्री विष्णूचे पूजन करून पुराणाचे वाचन श्रवण करावे. सोन्याचे सुशोभित सिंहासन असावे, ज्याचा वरचा भाग सोनेरी वस्त्राने झाकलेला असावा. तसेच अनेक प्रकारच्या रत्नांनी शोभित असावा. अथवा चांदी, तांबे वा कांस्याचे असले तरी चालेल, परंतु ते ब्रह्मचारीने तयार केलेले हवे. वा रत्नजडित पितळ्याचे शिखर असलेले सिंहासन हवे. त्या दिव्य सिंहासनाचे अति यत्नपूर्वक पूजन करावे. चंदनाने सुगंधित हस्त व उत्तम आसनावर स्थित होऊन श्री महादेवाच्या तीर्थक्षेत्री अथवा राजभवनात, स्वगृही, गावात वा नगरात पुराण सांगून परम धर्म श्रोत्यांना समजून सांगावा. श्री नर्मदाच्या कथेने श्रोता शिवलोकात पूजित होतो. हे तीर्थ आहे, हे तीर्थ आहे असे म्हणत मनुष्य भ्रमण करतो, परंतु सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा तीर्थ आहे हे श्री महादेवाने सांगितले आहे. हे राजा, या तीर्थात विधिपूर्वक श्राद्ध करावे. श्राद्धात जे स्वागत केले जाते त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. श्राद्धात जे आसन दिले जाते त्यामुळे देवराज इंद्र प्रसन्न होतात. पाद्यपूजन व अर्घ्याने पितर प्रसन्न होतात व अन्नादी दानाने प्रजापती प्रसन्न होतात. ब्राह्मणांच्या चरणोदकाने जोपर्यंत पृथ्वी ओली असते तोपर्यंत त्याचे पितर कमलदलांच्या पात्रांत जलपान करतात. विद्या संपन्न संन्यासी, वेद पठन करणारा, दंडरहित परमहंस व वैष्णव भिक्षुकाला श्राद्धाचे सर्व सामान देणारा शिवलोकात पूजित होतो. अग्निहोत्री ब्राह्मण अग्निहोत्र करत नसल्यास त्याला जो ब्राह्मण क्षत्रिय वा वैश्य स्वधनाने अग्निहोत्र करायला सांगतो किंवा त्याच्याकडून करवतो, तो त्या अग्निहोत्री ब्राह्मणाचे जीवनभराच्या फलाच्या चतुर्थांश फल प्राप्त करतो व मरणोत्तर विष्णू लोकात जाऊन सर्व भोग भोगतो. जो ब्राह्मण श्री नर्मदाच्या किनारी जाऊन स्वधनाने यज्ञविधी करतो तो ब्रह्मलोकात आनंद अनुभवतो. सोन्याचा आवळा तयार करून जो श्री नर्मदा किनारी ब्राह्मणाला देतो तो विष्णू लोकात पूजित होतो. जो मनुष्य तीळ, तांदूळ, कापूर, उत्तम भोज्यपदार्थ, वस्त्र, धान्य व कुंकू पर्वकाला श्री शिवसन्निध पर्वतावर श्री नर्मदा तटी दान करतो तो निःसंशय स्वर्गात विष्णू लोकात निवास करतो. जो उत्तम पुरुष सोने व रत्नजडित आभूषणांनी सजलेली प्रत्यक्ष गाय, घृतधेनू, गुळधेनू व शर्कराधेनू श्री नर्मदा कपिला संगमात दान करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात विहार करतो. महाराज, जो श्री नर्मदा कपिला संगमात मागितलेल्या भिक्षेचे अन्नदान करतो त्याचे पुण्य अगणित असते. हे राजा, जोपर्यंत तो संगम असतो तोपर्यंत तो विष्णू लोकात विहार करतो. सुव्रत, हे सर्व यथार्थपणे तुम्हाला सांगितले. आता हे नृपश्रेष्ठ, अजून वृत्तांत तुम्ही ऐका. वैवस्वत मन्वंतरात विरण नावाच्या राजर्षीचे मैत्रेय नावाचे पुरोहित होते. त्यांनी श्री नर्मदा तटी विष्णू स्थान बनवले.
ते अमरावतीपुरीच्या दक्षिण दिशेस त्या मंदिराच्या महात्म्याने व श्री नर्मदाच्या प्रभावाने ते उत्तम ब्राह्मण अर्धे युग विष्णू लोकात आनंद उपभोगत होते. आता श्री नर्मदाच्या पश्चिमोत्तर जी तीर्थे आहेत त्या संबंधी तुम्ही ऐकावे. मेघवन नावाचे वन यज्ञ पर्वतावर आहे. हे युधिष्ठिर, प्राचीन काळी तिथे चक्रवर्ती राजा रंतीदेव होते, ज्यांच्यामुळे देव दैत्य व मनुष्यासहित त्यांच्या कुलात गोलोक प्राप्त झाला. पूर्व लोकात गायींनी मारलेल्या निज पितरांना त्यांनी पापमुक्त केले. ज्यांना चांडाळांनी मारले होते त्यांनाही परमगती प्राप्त झाली. चांडाळ, जल, साप, वीज, ब्राह्मण व दात असलेल्या पशूंकडून पापी जनांना मृत्यू येतो. त्यांना नारायण बली तसेच तीर्थात पिंडदान केल्याने परमगती प्राप्त होते. अवंतीपूरचे स्वामी दधीची नावाचे राजर्षी होते. ते सर्वश्रेष्ठ धार्मिक व इंद्रतुल्य पराक्रमी होते. प्राचीन काळी देव व दैत्यांच्या युद्धात दैत्यांनी देवांना जिंकले. देवता व ब्राह्मणांना मारणारे देवांचे ते कंटकरूप दैत्य स्वपापदोषाने निजसेवक परिवार व बांधवांसहित नष्ट झाले. तेव्हा सर्व देव इंद्रासहित सर्व लोकपाल आनंदित झाले. त्यानंतर पृथ्वी व सर्व चराचर लोक निर्विघ्न करून सर्व देव विंध्याचल पर्वतावर गेलेत, जिथे श्री नर्मदा वाहते. हे कुरुश्रेष्ठ, तिथे राजर्षी दधीचीला समर्थ जाणून शस्त्रास्त्रांची रक्षा करण्याकरता उत्तम राजश्रीला देवांनी शस्त्रास्त्र दिलीत. वज्र, भाला, पाश, दंड, तलवार, गदा, त्रिशूळ ही देवांची आयुधे यथान्याय राजर्षीला देऊन देव आनंदाने स्वर्गात गेलेत. पुराण मतानुसार देवांच्या शापभयाने ग्रस्त त्या खरोखरच पराक्रमी राजर्षी दधीचीने देवांना नमस्कार करून ती आयुधे स्वीकारली व निज प्रभावाने त्या आयुधांचे पाणी तयार करून स्वशरीरावर ठेवलीत. कालांतराने दानव स्वबलामुळे अहंकारी झालेत. जंभ, कुंभ व हयग्रीव आदी दानवांचा क्षोभ वाढला. दानवांचे बल जाणून इंद्रदेवासहित सर्व देव घाबरले. हे भरतवंशोत्पन्न राजा, वेळ आल्यावर देवांना स्वशस्त्रांची आठवण झाली व त्यांनी श्री नारद मुनींना दधीची राजर्षींकडे पाठवले. त्या देवर्षी नारदाने अवंती नगरीत म्हणजेच उज्जैन मध्ये रत्नजडित सोन्याची वेदी असलेल्या राजभवनात प्रवेश केला. नृपश्रेष्ठ, राजर्षी दधीची देखणे व तेजस्वी नारद मुनी पाहून उठले. त्यांनी सुवर्णासनावर स्थित त्या मुनींचे यथार्थ पूजन केले. त्या सुखासीन मुनींना राजर्षींनी विचारले, आपले इहलोकात कोणत्या कारणास्तव आगमन झाले? श्री नारद मुनी वदले, देवांचे दैत्यांशी महायुद्ध उत्पन्न झाले आहे. तेव्हा तुम्ही ती आयुधे द्यावीत, ज्यामुळे दैत्यांचा नाश होईल. तुम्ही सत्यधर्म व्रतात स्थित आहात, यास्तव देवांचे काम करावे. दधीची राजर्षीने सांगितले, हे देवर्षी, देवांच्या हितार्थ जे काम करायचे त्या संबंधी ऐकावे. अल्प कालावधीत सर्व दानव नष्ट होतील. हे महामुनी, मी त्या शस्त्रांच्या रक्षणार्थ त्या शस्त्रांचे पाणी करून ते प्राशन केले. आता ती शस्त्रे माझ्या शरीरात आहेत. आता देवांनी उपायाने ती शस्त्रे परत घ्यावीत. मी ती पुन्हा देवांना देईन. हे नृपश्रेष्ठ, हे सांगून दधीची राजर्षींनी गायींना बोलवले. गायींनी राजर्षी दधीची हाडे सोडून मांस आधी सर्व चाटायला सुरुवात केली. तेव्हा लोकपालांनी स्व आयुधे जशीच्या तशी प्राप्त केली. ते स्थान गोनर्द नावाने विख्यात झाले. देवांनी दैत्यांना मारल्यावर पुन्हा सृष्टी कार्य प्रवृत्त झाली. त्यानंतर राजा रंतीदेवाने चिरकाळ विचार केला. गाय, वीज, पशु, चांडाळ व सर्पांनी मारलेले मनुष्य स्वर्गात जात नाहीत, शिवाय त्यांना जलदान अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी दधीची राजर्षीची हाडे धुवून श्री नर्मदा जलात विसर्जित केली. तिथे यज्ञ पर्वतासहित ब्रह्मेश्वर लिंग आहे. धर्मसंशय निर्माण झाल्यामुळे राजा रंतीदेवाने वशिष्ठ आदी प्रमुख ब्रह्मर्षींना 3 वेळा प्रदक्षिणा घालून यथार्थ न्याय विचारले. कोणता देश, कोणता पर्वत, कोणत्या नद्या अति पवित्र गणल्या जातात, जिथे नरकात पडलेल्या पितरांचा उद्धार करता येईल, जिथे पितरांचे श्राद्ध केल्यावर ते अक्षय फलदायी
होईल व पितरांना अक्षय गती मिळेल ते कृपया सांगावे. तेव्हा ऋषीगण म्हणाले, हे राजा, आमच्यासोबत तुम्ही श्री मार्कंडेय आश्रमात चला, कारण श्री नर्मदा तटी स्थित मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय सर्व काही जाणतात. मुनींनी हे सांगितल्यावर रंतीदेव राजासुद्धा श्री नर्मदा तटी निवास करणाऱ्या श्री मार्कंडेय मुनींच्या आश्रमात गेलेत. ब्राह्मणांसहित त्यांना नमस्कार करून त्यांचे पूजन केले. तेव्हा कुशासनावर बसलेले श्री मार्कंडेय मुनी उभे राहून वदले, श्री नर्मदा कोणत्या पापी पितरांना संसार सागरातून मुक्त करत नाही? येथील महा आत्मज्ञानी मुनींनी माझे ऐकावे की श्री नर्मदा तीर्थमय, सर्वार्थाने आत्ममयी व पवित्र आहे. हे स्कंद पुराणात श्री महादेवाने कथन केले आहे. त्यात श्री नर्मदा कुब्जा संगमाचे विशेष फल सांगितले आहे. तिथे ज्यांनी स्नान केले ते स्वर्गात जातात व जे तिथे मरण पावतात त्यांना पुनर्जन्म नसतो. तिथे श्राद्ध केल्यास पितरांना परमगती प्राप्त होते. हे राजा, श्री नर्मदा कुब्जा संगमात बिल्वाम्रक नावाच्या महादेवाचे पूजन केल्यास सर्व पापातून मुक्त होऊन गणांचे राज्य प्राप्त होते. तिथेच 1/2 करोड कन्यांना परमसिद्धी प्राप्त झाली. हे भरतवंशोत्पन्न राजा, कामदेवाच्या दोषामुळे त्या कन्यांना पूर्वकालात मुनींनी शाप दिला होता. कुबेरपूर निवासी विद्याधर, यक्ष, गंधर्व व किन्नरही त्याच दोषाने शापित झाले होते. परंतु त्या सर्वांना श्री नर्मदा व कुब्जा संगमात सिद्धी प्राप्त झाली. सोमवती अमावस्या, कार्तिकी व ग्रहण आदी पर्वात वाराणसी, प्रयाग, पुष्कर व नैमिष हे सर्व श्री नर्मदा कुब्जा संगमात स्नान करावयास येतात. सोमवती अमावस्या, कार्तिकी व ग्रहण आदी पर्वात वाराणसी, प्रयाग, पुष्कर व नैमिष हे सर्व श्री नर्मदा कुब्जा संगमात स्नान करावयास येतात. या आख्यानांचे कथन श्रवण करणारे शिवलोकात पूजिले जातात. हा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडाच्या उत्तर भागातील रंतीदेव उपाख्यान नावाचा 61वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे राजर्षी ददीची यांनी देवतांचे सर्व शस्त्रास्त्र त्याचं पाणी करून, ती वितळवून त्याचं पाणी करून ते प्राशन केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा ते एक भाग झाले होते. आणि त्यामुळे जेव्हा पुन्हा देवतांना शस्त्रास्त्र लागणार होती तेव्हा त्यांनी इथे स्वतःचं देहत्याग केलेला आहे हे इथे सांगितलं. आणि कसं केलं की ददीची राजश्रींनी गायींना बोलावले. गायींनी राजश्री ददीचीची हाडे सोडून मांस आदी सर्व चाटायला सुरुवात केली. तेव्हा लोकपालांनी आयुधे जशीच्या तशी प्राप्त झाली. ते स्थान गोनर्द नावाने विख्यात झाले. तर अशी ददीची राजांनी पुन्हा देवतांना त्यांचे जे शस्त्र होते ते सर्व शस्त्र पुन्हा परत केले. त्यासाठी त्यांनी आपलं जीवन त्यांचं समर्पित केलं. आणि इथे पुढे त्यांनी दिलेलं आहे की देवांनी दैत्यांना मारल्यावर पुन्हा सृष्टी कार्यप्रवृत्त झाली. त्यानंतर राजा रंतीदेवाने चिरकाळ विचार केला. आता हे म्हणजे आता ददीची यांचं जी हाडं राहिलेली आहेत तर त्याचं त्यांनी नर्मदा जलामध्ये विसर्जित केली आणि त्यांना पुढील गती प्राप्त झालेली आहे. तर इथं त्याच वेळेला रंतीदेवाने वशिष्ठ ब्रह्मर्षींना विचारलेलं आहे की पितरांना उद्धार कसा होईल. तर त्यावेळी त्यांनी वशिष्ठ ब्रह्मर्षींनी मार्कंडेय मुनींकडे जाण्यासाठी सांगितलं. आणि मग मार्कंडेय मुनींनी सर्व नर्मदा तटी आल्यानंतर तिथं स्नान, दान किंवा पितरांचं तर्पण केल्यानंतर कोणाचा उद्धार होणार नाही तर सर्वांचाच उद्धार होतो असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने ह्या अध्यायात काही 2-3 गोष्टी एकत्रित दिलेल्या आहेत आणि मैयाचं महती वर्णन केलेली आहे.